नमस्कार मंडळी, घरची चव या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे। आज आपण मार्केटसारखी कुरकुरीत अशी पाणीपुरी अगदी घरच्या घरी बनवणार आहोत। तर चला बनवूयात पाणीपुरी। एका भांड्यामध्ये उकडलेला बटाटा, वाटाणा, 1 चमचा कांदा, कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, जिरे पूड। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ। एका मिक्सर जारमध्ये हिरवी कोथिंबीर, मिरच्या, लाल मिरच्या, आलं, लसूण, थोडंसं पाणी घालून वाटून घेऊयात आणि एका खोलगट भांड्यात काढून घेऊ। आता त्याच्यात 1 कप चिंचेचा कोळ, काळं मीठ, पांढरं मीठ, धनेपूड, लाल मिरची पावडर, जिरे पूड, 1 चमचा कांदा, मिरची व थोडेसे लिंबू पिळून घेऊ। त्याच्यामध्ये 2 ते 3 कप पाणी टाकून घेऊ। नंतर हे सर्व मिश्रण एका चमच्याच्या साहाय्याने एकत्र मिसळून घेऊ। तिखट पाणी तयार आहे। आता एका खोलगट भांड्यात 1 कप मैदा, 1 कप रवा, अर्धा चमचा खायचा सोडा, नंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। आता आपल्याला ह्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्ट असा मऊ गोळा तयार करायचा आहे। पहा, घट्ट गोळा तयार झाला आहे। आता 10 मिनिटांसाठी तो झाकून ठेवू। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपल्याला पाणीपुरीच्या पुरीसाठी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। गोळे झाल्यानंतर एक एक गोळा आपण लाटून घेऊ। लक्षात ठेवा, या पुऱ्या लाटताना खूप जाड किंवा खूप पातळही नको आहेत। एका कापडावरती लाटलेल्या पुऱ्या काढून घेऊ। आता या पुऱ्या आपल्याला मध्यम आचेवरती छान तळून घ्यायच्या आहेत आणि तळताना झाऱ्याने त्याच्यावरती तेल उडवायचे आहे। आता आपण पाहू शकता पुरी किती छान टम्म फुगलेली आहे। आता ही तळलेली पुरी आपण एका ताटात काढून घेऊ। आता पाणीपुरीच्या सर्व गोष्टी तयार आहेत। आपण पाहू शकता अगदी बाजारासारखी पाणीपुरी घरच्या घरी तयार आहे की नाही। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।